कदमचे आरएसएसशी संबंध आहेत असा आरोप संजय राऊतांनी केलाय। संजय राऊतांनी समित कदमचे फडणवीसांसोबतचे फोटोही दाखवले। आता फडणवीस आणि टोळी सांगेल आमचे समित कदम सोबत संबंध नाहीत। अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपांवर राऊतांनी फडणवीसांवर टीका केली। तर 2.5 वर्षानंतर विरोधकांचा संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं। राजकारण करण्यापेक्षा राज्याचा विकास करण्याचा विचार करा असा टोला बावनकुळे यांनी लगावलाय। देशमुख यांना जो सुमित कदम नावाचा मिरजेचा एक लायझनिंग करणारा माणूस भेटला, आता फडणवीस आणि त्यांची टोळी सांगेल आमचा काही संबंध नाही, आमचा त्याचा काही संबंध नाही, हा त्याचा संबंध आहे। हा मिरजेतला तरुण आहे, त्या संघाशी आरएसएसशी संबंध आहे, भाजपशी संबंध आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहे, हे आपण पाहिलं असतं। आम्ही त्या सुमित कदमला ओळखत नाही बरं का। तुमच्यावर गृहमंत्री पदाच्या काळात दबाव निर्माण केला असे म्हणता, तुमच्या घरी येऊन तुम्हाला काही बाबी झाल्या असं सांगता। शेवटी 2.5 वर्षानंतर या प्रकारचे राजकारण करून शेवटी यांनी कन्फ्युजन तयार करणं आणि त्या ठिकाणी जनतेला कन्फ्यूज करून दिवसभर राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्राचा विकासाचा विचार केला पाहिजे। आणि देवेंद्रजी बद्दल काल समित कदमनी सांगितलं आहे आणि पूर्ण